तर भावानं आपण निघालो होतो आज औषधाला. औषधाला निघताना आपण गेलो मंदिरापाशी गेल्यानंतर आपण अर्धा दाखवलं. पुन्हा आपल्या गावातला दिवस मावळताना सनसेट बघा. सनसेट कसा चांगला जात होता की तेवढ्यात आपला सूरज भाऊ आला सायकल घेऊन. सगळ्यात पडल्यानंतर हात बीत सगळे आपले हाय बाय करत होता. हाय बाय केल्यानंतर आपली पोरे आली औषधाला जाणारी. पण आपले निखिल भाऊ आले 2 रुपये करत. 2 रुपये केल्यानंतर आपण निघालो गाडीवर बसल्यानंतर आम्ही निघालो औषधाला निघताना आम्हाला लई मजा आली. औषधावर जाताना तर निखिल भाऊ लई हसत होता आम्हाला. हसवतो पुन्हा एकतपूरमध्ये आल्यानंतर आपल्याला दाखवले पोरं. आपण बालाजी मंदिरच्या जवळ गेलो होतो. बालाजी मंदिरात जाऊया म्हणलं तर नका म्हणले. मी थांबली इस्त्रीच्या दुकानावरती. इस्त्रीचे कपडे घेतल्यानंतर आपण रोड क्रॉस करत होतो. रोड क्रॉस करत असताना मोठा आयशर गेला आडवा. आपण औषधातला हायवे दाखवला तुम्हाला. त्याला आपल्या औषधातले ऍक्सिडेंट झाला होता. झाडं पडले होते इथे. झाडं तुटलेले होते. बेकरी बाहेरूनच इतकी आत दिसत होती की काय सांगू तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर तर भारी होती. आतमध्ये आम्ही गेलो. आतमध्ये गेल्यानंतर काय सगळीकडे लुक सगळा चांगला केलेला होता. बेकरीला बघून तर मला केक कोणता पण आवडत होता. केकला बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. केक इतके भारी होती काय सांगू. पोर कन्फ्युज झाले कोणता घ्यायचं म्हणून. मग आम्ही ह्याच्यातलं एक केक ठरवल्यानंतर आपण केकच्या वरचं आपण जरा सामान घेतलं. आपण सामान घेतल्यानंतर भावांचं काही संपना झालं सामान घ्यायचं. सामान घेतलो. आपण निघालो मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकायला. आपण मोबाईलच्या दुकानात गेलो. लई गर्दी होती. मोबाईलच्या दुकानात गेल्यानंतर मोबाईल आपण स्क्रीन गार्ड टाकायला चालू केलो. आपण टाकलो. आपल्या सगळं सामान घेऊन आपण निघालो होतो गावाकडं. तर तेवढ्यात आपलं गाडीचं पेट्रोल संपलं होतं. तर आपलं गाडीत पेट्रोल घातलं. भावानं ब्लॉग कसा झाला ते आपल्याला कमेंटमध्ये